नागपूर महापालिका अंतर्गत सुरू असलेल्या आपली बस सेवेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 5 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजेपासून जोरदार ठिय्या आंदोलन केले। अनेक महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे आणि शासनाच्या ऑक्टोबर 2024च्या GR प्रमाणे मेंटेनन्स कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी झोली पसरवत प्रतिकात्मकरित्या आपला पगार मागितला। वेतन, बोनस, 26 दिवस रोजगार आणि नियमितपणाच्या मागण्या करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे आर्थिक हाल अतिशय गंभीर असून त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी महापालिका प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली होती, मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही। म्हणूनच कर्मचारी रस्त्यावर उतरले। या आंदोलनात रांगा संघटनेचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार, अन्य पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले। प्रशांत पवार यांनी सांगितले की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आमच्या हातात झोली आली आहे। आता आम्ही आमचा हक्क घेणार। महापालिकेने लवकरच ठोस निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। अरे तुम्ही लोकांनी पैसे कमवलेले आहेत, दादा ये दादा ये इकडे या। एकाच वादा बसा आता खाली बसा। आपल्या बसचं हे 2017 पासून आजपर्यंत बोनस मिळालेला नाही आहे। 17 पासून विकली ऑफचे पैसे मिळत नाही आहे। 2017 ते 2022 नंतर 2024 ते 2025 पर्यंत PL अजून मिळालेला नाही आहे। 2007 पासून कामगिरीवर करत असताना महानगरपालिका स्थानिक केलेले नाही। म्हणजे या अनेक मागण्या या ड्रायव्हर कंडक्टर लोकांच्या आहेत जे जेणेकरून महापालिका त्यांच्याकडे नजरअंदाज करत आहे। महापालिकेजवळ पैसे नाही, महापालिका ही भिकारी झालेली आहे। पूर्ण नागपूर शहराला माहिती, इथं फक्त ऑफिसर, इथं फक्त प्रशासन पैसे कमवून राहिलेला आहे। कारण की आता इथं लोकल बॉडी नाही। येणाऱ्या 3-4 महिन्यानंतर जेव्हा कॉर्पोरेशनचे इलेक्शन होतील त्यावेळेस लोकल बॉडी येईल, पण त्याच्या पहिले या लोकांनी कहर माजवलेला आहे। नागपूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं काम चालू आहे, अर्धवट काम चालू आहे, त्याचे बिलं काढणं चालू आहे, पण त्याच्याकडे कोणाचंही लक्ष आजपर्यंत गेलेलं नाही। आणि आम्ही आज पहिल्यांदा मी अभिजित चौधरी साहेबांचं धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला भेटी करता बोलवलं आहे। त्याचं कारण मला माहीत नाही। आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या जर पूर्ण आज केल्या नाही तर येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये इथंच पेंडॉल टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी, सगळे ड्रायव्हर, सगळे कंडक्टर इथं उपोषणाला बसतील। याची सर्वस्वी जबाबदारी हे कॉर्पोरेशन प्रशासन आणि कॉर्पोरेशनचे कमिशनर अभिजित चौधरी साहेबांची राहील अशी मी या ठिकाणी शक्यता थांबेलच, पण कॉर्पोरेशन सुद्धा थांबवणार। म्हणजे काय नुसतं पगार घ्यायला थोडी बसलेले आहे। इथे जनतेची सेवा करण्याचं काम हे कॉर्पोरेशनचं आहे, पण कॉर्पोरेशन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। यांचे ऑफिसर लोक दुर्लक्ष करत आहे आणि उद्धटपणाने बोलतात। त्याचा यांना येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये कुठं ना कुठं याची ख्याती होईल हे तुम्हाला सांगतो।